जसं आता रसिकांना आमचं इंट्रोडक्शन करून दिलं, तर आमच्या ग्रुपचं नाव आहे नवयान महाजलसा. तर मी थोडंसं नवयान महाजलसाविषयी सांगते. आज आम्हाला ज्या विषयावर बोलायचं आहे, फोक म्युझिक अँड प्रोटेस्ट इन महाराष्ट्र असा विषय आहे. आणि आम्ही गेली 15-16 वर्ष प्रोटेस्ट म्युझिक आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो आहोत. तर नवयान महाजलसा हे कल्चरल ऑर्गनायझेशन आहे, सांस्कृतिक कला पथक आहे. कला निर्मिती हे आमचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तर जी सामाजिक आंदोलनं होत आहेत किंवा आर्थिक विषयांना घेऊन प्रोटेस्ट होत आहेत, तर ह्या सगळ्या प्रोटेस्टमध्ये आम्ही आमचा कल्चरल स्टँड नवयान महाजलशाच्या माध्यमातून घेत असतो. तर नवयान महाजलशाची भूमिकाच अशी आहे की जे शोषण आपल्या समाजव्यवस्थेमध्ये आहे, मग ते स्त्री पुरुष विषमतेचं असेल, जातीचं असेल किंवा धर्माच्या नावावर केलेलं असेल किंवा स्टेट रिप्रेशन आहे, तर ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये नवयान महाजलसा आपल्या कलेतनं भाष्य करत असतं. तर अशा पद्धतीची गाणी आम्ही निर्माण करतो. आम्ही दोघंही पोएट आहोत, आम्ही दोघंही लिहितो. मी म्युझिक पण करते, अरेंजिंग करते. तर आम्ही स्वतःच गाणी लिहितो, ती कंपोज करतो, त्याला रेकॉर्ड करतो, ऑडिओ व्हिडिओ माध्यमातून डिजिटली पण आम्ही त्याचा प्रचार प्रसार करतो. आणि जिथे जिथे प्रोटेस्ट होत असतात, जनतेचे आंदोलनं होत असतात, तर त्या जन आंदोलनांमध्ये नवयान आपल्या कलेला घेऊन भूमिका घेते. असं थोडक्यात नवयानचं काम सध्या आहे. दुसरं असं आहे की ह्याच्यासोबतच कलासंगिनी म्हणून आम्ही एक प्लॅटफॉर्म कलाकारांसाठी उभा करण्याचा प्रयत्न मागच्या 3-4 वर्षांपासून करत आहोत. लॉकडाऊनच्या काळामध्ये हा थोडासा त्याला गॅप आलेला आहे, पण त्याच्या पूर्वी आम्ही काही शिबिरं कलासंगिनीच्या माध्यमातून कलावंतांची घेतली आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकली आणि आयडिओलॉजिकली असं तुम्ही दोन्ही बाजूनं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे कलाकारांनी, या भूमिकेतनं कलासंगिनीचं काम आम्ही महाराष्ट्र पातळीवर करत होतो. तर बेसिकली आम्ही भाषा मराठी भाषेत, हिंदी भाषेत असं लिहितो आहे, महाराष्ट्रामध्ये काम करतो आणि देशपातळीवर पण आम्ही जातो आमचा नवयान महाजलसा घेऊन. तर थोडक्यात असं इंट्रोडक्शन नवयानचं आहे. आणि याला फक्त थोडं जोडीन मी की नवयान महाजलशाचा जो लोगो आहे, तर त्यामध्ये खाली आम्ही आमचं एक ब्रीद वाक्य टाकलेलं आहे. तर त्या ब्रीद वाक्यामध्ये लिहिलं की कल्चरल रिव्होल्युशन फॉर इंडियन इक्वॅलिटी, असं ते ब्रीद वाक्य आहे. तर भारतातली जी समता आहे, तर त्या समतेसाठी कल्चरल रिव्होल्युशन झालं पाहिजे, हे एका वाक्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे. आणि इंडियन इक्वॅलिटीची जी चर्चा आहे किंवा जो डिस्कोर्स आहे, तो या देशातल्या जाती अंताच्या परिघामध्ये किंवा परिप्रेक्ष्यामध्ये बघितला गेला पाहिजे, असा तो मुद्दा आहे. म्हणून नवयान महाजलसा, आम्ही फक्त नवयान जलसा पण म्हणू शकलो असतो, पण आम्ही महाशब्द जोडलेला आहे. आणि कॉम्रेड शरद पाटलांनी सुद्धा भारतातलं प्रबोधन हे महाप्रबोधन म्हणून सांगितलेलं आहे. कारण युरोपमध्ये जसं वर्ग संघर्ष होता आणि वर्ग संघर्षाच्या अनुषंगानं तिथं प्रोटेस्ट केला गेला आणि प्रबोधन केलं गेलं, तर ते प्रबोधनाची क्रांती होती. पण भारतामध्ये अतिरिक्त एक काम आम्हाला जास्त करायचं आहे, ते म्हणजे जातीअंत पण करायचं आहे. वर्गांत करताना जातीअंत करायचं आहे. त्यामुळं इथलं प्रबोधन हे महाप्रबोधन आहे आणि त्यामुळं आमच्या इंडियन इक्वॅलिटीसाठी आम्हाला महाजलसा करावा लागतो आहे, असं आम्ही त्याला जोडलेलं आहे फिलॉसॉफिकली. आणि दुसरी गोष्ट, आम्ही जवळपास 15 ते 20 वर्ष या सगळ्या सांस्कृतिक आंदोलनामध्ये एक कलावंत म्हणून आम्ही गातोय, लिहितोय. तर आम्ही त्यामध्ये आम्हाला 20 वर्षात आम्हाला 5 शब्द फक्त सापडलेले आहेत. आणि त्यातला पहिला शब्द आहे तो म्हणजे जनकला, म्हणजे लोककला, आपला जो विषय आहे आजचा. तर जनकला हा पहिला शब्द आम्हाला सापडला. दुसरा शब्द आम्हाला सापडला जनदिशा. तिसरा शब्द आम्हाला सापडला जनरंजन. चौथा शब्द आम्हाला सापडला जनप्रबोधन. आणि 5वा शब्द आम्हाला सापडला जनसंघर्ष. ही पंचसूत्री आहे की ह्या पंचसूत्रीच्या आधारावर नवयान महाजलसा आज आपलं काम करतोय. आणि जनकला म्हणजे ही लोककला जी आहे, ही या लोककलेच्या आधारावर हा सगळा प्रबोधनाचा डोलारा उभा आहे. आणि ही जी कला आहे आमची, ह्या कलेमध्ये जसं प्रबोधन आहे तसं रंजन पण आहे, म्हणजे एंटरटेनमेंट पण त्यातला एक भाग आहे. नाहीतर प्रोटेस्ट म्हटल्यानंतर एंटरटेनमेंट असू शकत नाही, असे पण काही डॉगमॅटिक लोकांच्या डोक्यात असतं की तुम्ही कसं काय मनोरंजन करू शकता. तर लोककला ही मनोरंजन करता करता प्रबोधन करते आणि प्रबोधन करता करता ती संघर्षासाठी, जीवनातल्या दुःखाविषयी बोलते आणि आपल्या मुक्तीची जी काही आस आहे, ती भावना आहे, ती मांडण्याचा पण प्रयत्न करते. असा हा सगळा म्हणजे नवयांचा डिस्कोर्स आहे.
आता आपला विषय जो आहे म्हणजे आम्हाला जो बोलायला सांगितलं की फोक म्युझिक अँड प्रोटेस्ट म्युझिक इन महाराष्ट्र, तर लोककला हा जो शब्द आहे तर पहिल्यांदा मला असं वाटतं की लोक शब्दापासून सुरुवात केली पाहिजे आणि भारताच्या संदर्भामध्ये लोक किंवा फोक हे काय आहे ह्याचा विचार केला पाहिजे. तर हा लोक हा शब्द कुठनं आला, तर पूर्वी ज्या काळामध्ये वेदांचा जो काळ होता 2,500-3,000-4,000 हजार वर्षाच्या आधीच्या काळातला जो सगळा मुद्दा आहे, तर त्यावेळेला यज्ञ संस्कृती होती आणि यज्ञ केले जायचे. तर यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञामध्ये आहुती दिली जायची. द्विज मंडळी यज्ञाच्या भोवती बसलेले असायचे, खास करून ब्राह्मण क्षत्रिय म्हणवणारे हे तिथं असायचे आणि त्यांच्या व्यतिरिक्त उरलेले जो समाज आहे तो काही 100, 200, 500 मीटर अंतरावर लांबून तो यज्ञ बघायचा की काय मंत्र म्हटले जात आहेत किंवा काय आहुती दिली जाते आहे, ते सगळं प्रसन्न देवाला करून घेण्याचं काय चाललेलं आहे ते त्यांनी एवढं लांबून बघायचं असायचं. तर दुरून यज्ञ बघणारे जे लोक आहेत, जी माणसं लांबून बघतायत, त्या यज्ञाच्या ह्याचा पार्ट नाहीत असे लोक म्हणजे लोक. आणि त्या लोकांचे म्हणजे जे कायम परिघाच्या बाहेर राहिलेले आहेत त्या लोकांची कला म्हणजे लोककला असा त्याचा संदर्भ आहे. त्यामुळे लोकसंगीत किंवा लोककलेची चर्चा करताना ह्या वैदिक संस्कृतीनं ज्यांना हाकलून लांब उभं केलेलं आहे, एक सावत्रपणाची वागणूक देऊन दूर उभं केलेलं आहे, अशा लोकांची कला ही लोककला आहे. ही त्याची समर्पक ऐतिहासिकदृष्ट्या व्याख्या करता येते. आणि त्यामुळं ज्या व्यवस्थेनं आम्हाला किंवा ह्या लोककला म्हणजे ह्या लोकांना दूर उभा केलं होतं, त्या लोकांचं जे म्युझिक असेल किंवा आहे किंवा त्या लोकांची जी कला आहे, तर लोककला हीच ॲक्च्युली एक प्रोटेस्ट आहे. म्हणजे लोककला आणि प्रोटेस्ट म्हणजे प्रतिरोधाची कला असे जे काही दोन कप्पे आहेत. तर ऐतिहासिकदृष्ट्या असं बघायला पाहिजे की ज्यांना या वैदिकांच्या संस्कृतीमध्ये ज्यांना कुठलंही स्थान नव्हतं, ज्यांना नाकारण्यात आलेलं होतं, त्यांनी त्यांच्या हातात त्यांची वाद्य घेतली, त्यांनी त्यांच्या हातामध्ये त्यांच्या आवाजातून त्यांनी जे काही सूर काढले, जे काही संगीत निर्माण केलं, हे प्रोटेस्टच आहे. आणि तिथून जी सुरुवात आहे तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अधोरेखित करता येईल की ह्या लोककलावंतांनी जे काही मांडलेलं आहे ते प्रोटेस्ट कसं आहे, तर ह्या लोककलावंतांची परंपरा ही मौखिक परंपरा आहे. आणि त्यांच्या मौखिक परंपरेचा जर गाभ्याचा जर तळ जर काढला, आयडिओलॉजिकल फिलॉसॉफिकल काय आहे, तर मातृसत्ता जाऊन पितृसत्ता येणं याचं प्रचंड मोठं दुःख लोककलेला झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या लोककलेमध्ये तुम्ही जसं सर्च करत जाल, जे काही मिथकं आहेत, जे काही संकल्पना आहेत, ते सगळे मातृसत्तेचे उपासक आहेत प्रामुख्यानं. तर पितृसत्तेच्या विरोधातला एक आवाज हा लोककलेमध्ये गोठलेला आहे. हा त्यांच्या दुःखाचा एक भाग आहे. दुसरं, ही जे काही वैदिक संस्कृती इथं प्रस्थापित झाल्यानंतर जे काही नाकारल्याचं दुःख आहे, आपल्याला हाकलून दिल्याचं दुःख आहे, ते दुःख त्याच्या तळाशी आहे लोककलेच्या. म्हणजे वैदिक संस्कृतीच्या विरोधामधला एक वेगळ्या प्रकारचा सुप्त जो आक्रोश आहे, तो आक्रोश हा लोककलेच्या गाभ्यामध्ये आहे. जसं मातृसत्तेची गाणी ते गाताना दिसतात, त्याच पद्धतीनं हा सुद्धा एक नकार जो आहे, तो नकारसुद्धा त्यांच्या गाण्यामध्ये किंवा त्यांच्या कलेमध्ये म्हणजे अंतर्भूत झालेला आहे. आणि त्यामुळे लोककला जर तुम्ही बघितली तर लोककलेची वाद्य पण असे एकदम ताडण करणारे किंवा एकदम लाऊड पद्धतीने जे आलेले आहेत, तर त्यांचा तो संघर्षच आहे, तो तिथं व्यक्त करतायत, ते निषेधसुद्धा नोंदवत आहेत. आता तो निषेध आत्ताच्या आपण ज्या परिभाषा वापरतो शोषणमुक्तीच्या किंवा समाजवादाच्या किंवा साम्यवादाच्या किंवा आणखीन लोकशाहीच्या, तेवढ्या पर्टिक्युलर तेवढ्या चौकटीत जरी येत नसला तरीसुद्धा तो त्यांचा निषेध आहे. आणि ते बघण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं कल्चरची किंवा ह्या लोककलेची चर्चा केली पाहिजे असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रात आत्ताच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण हेच म्हणू शकतो की ती जी परंपरा आलेली आहे की लोककलेनं वैदिक धर्माची चिकित्सा केली, लोककलेनं स्त्री शोषणाच्या विरोधातला आवाज उठवला, सांस्कृतिक जी काही हेजिमिनी होती, कल्चरल हेजिमिनी जी होती, त्या हेजिमिनीवर हल्लाबोल केलेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही भक्ती परंपरेमध्ये संतांच्या चळवळीत तुम्हाला ते दिसून येईल, नाथांच्या चळवळीत तुम्हाला ते दिसून येईल, लिंगायतांच्या चळवळीत तुम्हाला दिसून येईल, महानुभावांच्या चळवळीत ते दिसून येईल आणि शाहिरांच्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला त्या गोष्टी दिसून येतील. आजच्या काळामध्ये आपण जर आधुनिक काळात आलो तर महात्मा फुलेंच्यापासून ही परंपरा परत नव्यानं उभी राहते. आणि मग ते पोवाडे लिहिणं असेल किंवा ह्या सगळ्या बळीराजाला घेऊन उभं राहणं असेल, हे सगळं ह्या लोककलेतूनच आलेलं आहे. आणि फुल्यांनी सुद्धा ही मायथॉलॉजी जी उचलली लोककलेतली, लोकसाहित्यातली, ती मायथॉलॉजी घेऊन त्यांनी त्यांच्या मुक्तीचा डिस्कोर्स, शोषणमुक्तीचा, जातीअंताचा आणि समतेचा डिस्कोर्स उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो आंबेडकरी जलसाकारांनी पण तो पुढं नेला, अण्णाभाऊ साठेंनी पुढं नेला आणि मग वामनदादा कर्डकांच्या पासून ते आत्ता नव्यान महाजलशापर्यंत तीच प्रोटेस्टची जी परंपरा आहे,
कलेतून लोककलेतून ती परंपरा पुढे चालू आहे. नाही, ह्यात मला एक असं ॲड करायचं आहे की आता हे थोडंसं इकडच्या हिस्ट्रीच्या अनुषंगानं सचिननं त्याच्यातले एक बारकावे सांगितलेत. पण एक मार्क्सिस्ट फिलॉसॉफी असं सांगते की लोकसंगीत म्हणजे इथल्या श्रमाशी जोडून जे जे गाणं आलं, म्हणजे मग शेतकऱ्यांनी शेतात काम करताना जे गाणं म्हटलं, सगळ्या 12 बलुतेदार किंवा ज्या कारागीर जाती आहेत या कारागीर जातींनी त्यांचं काम करताना जे गाणं म्हटलं, किंवा गाणं म्हणण्यापेक्षा फक्त गाणं नाही, कल्चरल अभिव्यक्ती, त्यांचं जे काही एक्सप्रेशन असेल ते दिलं, ते फोक आर्ट म्हणून आपण बघतोय. आणि मग गावाच्या बाहेर म्हणजे जे इकॉनॉमिक सिस्टीममधनं बाहेर पडलेले, बाहेर टाकले गेलेले लोक, ज्यांना ह्या इकॉनॉमीमध्ये स्पेस नाही आहे, तर अशा लोकांसाठी काही उरलेलं नाही. म्हणजे त्यांच्याकडे जमीन नाही, त्यांच्याकडं कसण्यासाठी काही उत्पादनांची साधनं नाहीत, त्यांच्याकडं विकण्यासाठी काही नाही, म्हणजे गावात जाऊन विक्री करावी असं काही नाही त्यांच्याकडे. तर मग त्यांच्याकडे काय उरलं, तर त्यांच्याकडे कला उरलेली आहे. मग त्यांच्याकडे जे प्राणी आहेत, त्यांच्याकडं जे काही साधनं आहेत, ते घेऊन त्यांनी गावामध्ये भिक्षुकी म्हणण्यापेक्षा भीकच मागायची आहे आणि त्या कला दाखवायची आहे आणि अर्थार्जन करायचं आहे किंवा भाकर मिळवायची आहे. अर्थार्जन पण फार लांबची गोष्ट आहे, म्हणजे जेवण द्या असं त्याचं स्वरूप राहिलेलं आहे. तर स्पेसिफिक महाराष्ट्र हा एक भारतातला एक छोटा एक पार्ट आहे, म्हणजे राज्य आहे महाराष्ट्र. तर मराठी भाषा इथं बोलली जाते आणि भारतातल्या जाती व्यवस्थांमध्ये ज्या सप्रेस्ड जाती आहेत, ज्यांच्यावर शोषण झालेलं आहे, अशा जातींकडं कसलंही इकॉनॉमिक साधन नाही. आणि त्यांनी ज्या कला निर्माण केल्या त्या कलांना बऱ्यापैकी लोककला म्हटलं जाते. आता हे जे डिवायडेशन आहे कलेमधलं, क्लासिकल म्हणजे शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि मग राहिलेलं फोक आर्ट असं जे आहे, तर उपशास्त्रीयमध्ये फार तर भक्ती मुवमेंटचं कीर्तनं, भजनं, तुमचं भारूड, ह्या ज्या काही संत परंपरेतल्या ज्या काही कला आहेत त्या तुम्हाला तिकडं उपशास्त्रीयमध्ये बघायला मिळतात. आणि मग ज्या राहिलेल्या कला आहेत ज्या रस्त्यावरच गायल्या जातात, म्हणजे ज्यांचं काही इन्स्टिट्यूशन नाही, ज्यांचं काही संस्थीकरण झालेलं नाही, ज्यांना प्रतिष्ठा नाही, म्हणजे काय म्हणता येईल त्याला की अभिजनांच्या कला वेगळ्या आणि ज्यांना प्रतिष्ठा नाही अशा कला वेगळ्या. आता ह्या कलांमध्ये लोककलांचा समावेश होतो भारताच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर. ह्या लोककलांना एकतर प्रतिष्ठा नाही, अभिजनांच्या तुलनेत त्यांना त्यांचं इकॉनॉमी ही फारच जगण्याच्या संघर्षाशी जोडलेली आहे. म्हणजे त्यांची इकॉनॉमी ही काही पैसे कमवणे किंवा त्यातनं काहीतरी अर्थार्जन करणे इथपर्यंत पण पोहोचलेली नाही. आणि आत्ताच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या काही लोककला आहेत ह्या सरळ जातींशी जोडलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक जातीची एक अभिव्यक्ती आहे आणि ती त्याची आर्ट म्हणून ओळखली जाते. म्हणजे स्पेसिफिक समजा भटक्या विमुक्तांमधल्या जर 10 जाती असतील तर त्या 10 जातींच्या 10 वेगवेगळ्या कला आहेत आणि त्यांनी त्या जोपासायच्या आहेत, त्याच्यातनं अर्थार्जन करायचं आहे. असं थोडंसं ते जातीशी जोडलेलं नातं आहे लोककलांचं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. आणि सांस्कृतिक संघर्ष जो आहे की एस्टॅब्लिशमेंटचा, की हे एस्टॅब्लिश आणि हे अनएस्टॅब्लिश, तर ह्याच्यामध्ये अनएस्टॅब्लिश जे आहे, जे केलं गेले किंवा जे मेन स्ट्रीम नाही ते लोककला, असं पण थोडंसं समीकरण झालेलं आहे बघण्याचं लोककलेकडे. तर मला असं वाटतं की हे पण लोकसंगीत म्हणजे सांगायला पाहिजे. आणि म्हणजे कला ही सुपरस्ट्रक्चरचा भाग आहे. मार्क्सिस्ट ह्याच्यामध्ये कसं की बेस आणि सुपरस्ट्रक्चरची चर्चा केली जाते आणि कला म्हणजे सुपरस्ट्रक्चरचा पार्ट आहे असं म्हटलं जातं. पण भारतात जर तुम्ही जातीचं अर्थशास्त्र जर मांडलं, खरं तर आजही भारतातले डावे कम्युनिस्ट जातीचं अर्थशास्त्र मांडायला तयार नाहीत, कारण त्यांच्या चळवळीवर हा अभिजन उच्चभ्रूंचा हे आहे, म्हणजे वचक आहे किंवा पगड आहे, नेतृत्व तेच आहे, ब्राह्मणी आहे. त्यामुळे ते जातीचं अर्थशास्त्र मांडत नाहीत. पण जातीचं अर्थशास्त्र जर मांडलं तर ह्या लोककला ज्या आहेत ह्या लोककला काय आहेत तर प्रोडक्शन सिस्टमच्या बाहेर ज्यांना हाकललेलं होतं, म्हणजे ज्यांना शेतात मजूर म्हणून पण ठेवलं नाही, ज्यांना कारागीर म्हणून पण ठेवलं नाही, ज्यांना डायरेक्ट अस्पृश्य म्हणून पूर्णपणे त्यांना एका अर्थानं गावकुसाच्या बाहेर डिटेन करून टाकलं, तर त्या लोकांनी किंवा भटक्या लोकांनी ह्या ज्या कला ठेवलेल्या आहेत तर त्यांच्या अर्थार्जनाचं, त्यांच्या जिवंत राहण्याचं
साधन त्यांची कला आहे. त्यामुळं जातीच्या अर्थशास्त्रामध्ये कला ही बेसचा सुद्धा भाग आहे, हे कधीतरी आपल्याला सांगावं लागणार आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्यामुळे हे प्रोडक्शन त्यांनी जी निर्माण केलेली कला आहे ती त्यांचं प्रोडक्शन आहे. म्हणजे जसं शेतात प्रोडक्शन होतं, कारखान्यात प्रोडक्शन होतं, तसं ह्या कलावंत जातींनी त्यांचं प्रोडक्शन केलेलं आहे त्यांच्या कलेच्या माध्यमातून. त्यांनी निर्माण केलेले ठेके हे त्यांचं प्रोडक्शन आहे, त्यांनी निर्माण केलेलं संगीत हे त्यांचं प्रोडक्शन आहे, त्यांनी निर्माण केलेल्या गाणी त्यांचं प्रोडक्शन आहे आणि त्या प्रोडक्शनच्या आधारावर त्यांनी त्यांची पोटं भरलेली आहेत. ह्यालाच मला असं वाटतं की म्हणजे प्रोटेस्ट म्हणून आपण ज्याला समजतो की प्रोटेस्ट म्युझिक म्हणजे काय, तर प्रोटेस्ट म्युझिक म्हणजे प्रोटेस्ट म्युझिक म्हणजे प्रतिरोध ज्या ज्या आंदोलनांचं नेतृत्व गाण्यांनी केलेलं आहे किंवा आंदोलनांमधली ज्या मागण्या आहेत तर त्या तुमच्या कल्चरल भाषेत किंवा तुमच्या संगीतात आल्या, गाण्यात आल्या. तर हे जे झालेलं आहे तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची मुवमेंट जी आहे तर ती जातीअंताची मुवमेंट राहिलेली आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हिस्टॉरिकली बघितलं तर आत्ता लेटेस्ट बघितलं तर आत्ताची बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 ते 60पर्यंत समजा, तर हा जो मधला काळ आहे जो जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळतच होतं आणि भारताचं कॉन्स्टिट्यूशन बनत होतं, तर ह्या काळामध्ये आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये हा जो काही पार्ट आहे 40 वर्षांचा, तर ह्या 40 वर्षामध्ये जी जातीअंताची मुवमेंट झाली आणि त्याच्या आधी महात्मा फुलेंची चळवळ आहे. आणि मग तेव्हा ज्या वेळेला इंग्रज भारतात होते आणि महात्मा फुलेंनी एक जे शिक्षणाचं कार्य केलेलं आहे किंवा जातीअंताचं कार्य केलेलं आहे, तर हे स्पेसिफिकली महाराष्ट्रातली सामाजिक आंदोलन म्हणून फुल्यांची चळवळ, बाबासाहेबांची चळवळ असं आपल्याला बघता येतं. आणि स्वातंत्र्याच्या नंतर जो काही कॅपिटलिझम आपल्याकडं आलेला आहे, जागतिकीकरणाची सुरुवात झालेली आहे, तर जागतिकीकरणानंतर लोकांचे जे प्रश्न उपस्थित झालेत, खास करून बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे, कारखान्यांचं प्रायव्हेट खाजगीकरण जोरात सुरू आहे आणि म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे सरकारी क्षेत्रांमध्येही आता खाजगीकरण सुरू आहे. तर ह्याच्यामुळं लोकांचे जे प्रश्न उपस्थित झालेत म्हणजे मोठा कामगार वर्ग हा आता म्हणजे उघड्यावर आलेला आहे. आता ह्याला कसं सांगता येईल माहीत नाही, पण त्याला कसलाही आशावाद ह्या इकॉनॉमीकडनं राहिलेला नाही की आम्हाला किंवा कसलंही काय म्हणतात त्याला आश्वस्त केलेलं नाही या इकॉनॉमीनं इथल्या कामगारांना, की आता त्यांना सोडून दिलेलं आहे. मग धार्मिक उन्माद पसरवणारं पॉलिटिक्स इकडे सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर लोकांचे जे प्रोटेस्ट आहेत म्हणजे CA-NRCचा मोठा प्रोटेस्ट महाराष्ट्रामध्ये मागच्या कोविड येण्याच्या आधी सुरू झाला होता. शेतकऱ्यांचं एक मोठं आंदोलन म्हणजे देशभरामध्ये दखल घेतली जाईल, जगभरामध्ये दखल घेतली जाईल असं एक मोठं मध्यम जातीच्या शेतकऱ्यांचं जे आंदोलन आहे, त्यांच्याकडे जमिनी जास्त आहेत पण त्यांच्या मागण्या रास्त होत्या, असं जे आंदोलन आहे तर त्याचं एक मोठं आंदोलन भारतामध्ये झालं होतं. तर ह्या सगळ्या आंदोलनांमध्ये पण कलेचा रोल राहिलेला आहे. CA-NRCच्या आंदोलनांमध्ये खास करून मुस्लिम कम्युनिटीचे लोक जे प्रचंड अनसिक्युअर झालेले आहेत CAच्या या सगळ्या प्रस्तावानंतर, तर त्यांचं एक प्रोटेस्ट बाहेर आलेलं आहे. आणि मला इथं म्हणजे सांगायला आवडेल की फैज अहमद फैज कुठल्या शतकामध्ये मागच्या लिहून गेले होते, तर गाणी पण कशी जिवंत होतात प्रोटेस्ट म्युझिकमध्ये. म्हणजे गाणं जर मरून गेलं असेल आणि जनतेचा प्रोटेस्ट जर परत जिवंत झाला तर गाणं पण जिवंत होतं परत. तर तसं हम देखेंगे हे जे गाणं सगळ्यांच्या ओठावर होतं किंवा परत आलं, तर हे गाणं प्रोटेस्टमुळे जिवंत झालं. म्हणजे गाणं मरत नाही, प्रोटेस्ट तयार झाला की परत गाणं जिवंत होतं. तर मला असं वाटतं की हा जो महाराष्ट्रातल्या सामाजिक आंदोलनांचा एक जो टप्पा आहे, तर ह्या टप्प्यामध्ये प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातलं फोकची भूमिका राहिलेली आहे. म्हणजे फुल्यांच्या काळात सत्यशोधक जलसे राहिलेले आहेत. मग जलसा हा एक इकडचा लोककलेचा प्रकार राहिलेला आहे. त्याच्यात पोवाडा आहे, भारुड आहे, लोककलेची गाणी आहेत, हे सगळं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तमाशा नावाचा एक मोठा लोककला प्रकार आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याच लोककलांचं एकत्रीकरण होतं तमाशामध्ये. म्हणजे तमाशा हा एक वेगळा फॉर्म आहे पण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या बऱ्याच लोककलांचं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर तमाशा हा एक मोठा लोकप्रकार आहे आणि तमाशाचंच पुढं थोडंसं सुधारित स्वरूप पोवाड्यांमध्ये आणि जलशामध्ये झालेलं आहे. त्याच्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन अण्णाभाऊ साठेंचं पण राहिलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंनी
तमाशाचं रूपांतर नाट्यामध्ये केलं. तर हा जो लोककलेचा आणि प्रोटेस्ट म्युझिकचा संबंध आहे की तमाशा हे प्युअर लोककला आहे आणि त्याचा ट्रान्सफॉर्मेशन अण्णाभाऊ लोकनाट्यामध्ये करतात. तर हा जो संबंध आहे हाही संबंध इंटरेस्टिंग आहे आणि हा आत्ताच्या प्रोटेस्ट म्युझिकवाल्यांनी पण समजून घेणं फार गरजेचं आहे, लोककलेचा संबंध आणि प्रोटेस्ट म्युझिकचा संबंध समजून घेण्यासाठी. तर मला असं वाटतं की हा जो रोल आहे तर हा रोल पण आपण समजून घेऊया की म्हणजे आंदोलनांमधली जी गाणी आहेत त्या स्त्रीमुक्ती चळवळीची गाणी आहेत. एक मला फक्त त्याच्यात सांगायला आवडेल की जाताला कसं डिफाईन करायचं माहीत नाही, पण चक्की असते जी पीठ तुम्ही जे दळून आणता तर ते पहिलं तुम्ही हातानंच दळायचा. तर ते जात्यावरच्या ओव्यांमध्ये बायकांनी जे गायलंय त्याच्यामध्ये क्रिटिक केलेलं आहे धर्मावर, पुरुष सत्तेवर. म्हणजे त्या कुठल्याही ऑर्गनायझेशनल स्कूलमधनं आलेल्या नाही आहेत, पण तरी त्यांचं म्हणणं आहे म्हणजे त्या जे गात आहेत ज्याला आपण लोककला म्हणतोय, तर लोककलेला फॉर्म आहेच आणि कंटेंटही आहे असं आपल्याला बघितलं पाहिजे. म्हणजे लोककलेमधला जो कंटेंट आहे तो पण काहीतरी भूमिका घेणारा कंटेंट आहे, तो पण स्टँड घेतो आहे कुठल्या तरी पातळीवर. तर त्याचं एक उदाहरण म्हणून आपण असं बघू शकतो की एक फेमस ओवी आहे, आता तिन्ही नावी आहे, तिचं नाव माहीत नाही, ती कुणी लिहिली आहे ती माहीत नाही, पण ती ओवी गायली जाते. तर ती ओवी अशी आहे, राम राम म्हणू बाई, राम हलक्या दिलाचा, काय सांगू ग सयानो सयानो नाही सीतेच्या तोलाचा. आता ही जी ओवी आहे ह्या ओवीमध्ये सरळ सरळ बायका सीतेच्या बाजूने उभा राहत आहेत की सीतेचं जे मनोधैर्य आहे बाई म्हणून, स्त्री म्हणून, ते रामापेक्षा जास्त आहे. आणि राम हा बाईला कंट्रोल करण्यात, बायकोला कंट्रोलमध्ये ठेवण्यात आणि तिची सत्व परीक्षा घेण्यातच रामाचं आयुष्य गेले असं सरळ म्हणतायत बायका. म्हणजे तर हा जो स्टँड घेतलेला आहे बायकांनी, तर हा स्टँड आधुनिक बायकांनी घेतलेला असं आपल्याला वाटू शकतं, पण त्या आधुनिक बायकांनी नाही घेतलेला. ग्रामीण महिलांनी कधीतरी जात्यावरच्या ओव्या गाताना हा स्टँड घेतलेला आहे, शेकडो वर्षांच्या पूर्वी हा स्टँड घेतलेला आहे. तर मला असं वाटतं की लोककलेमधला हा जो प्रोग्रेसिव्ह कंटेंट आहे हा पण महत्त्वाचा आहे. म्हणजे लोककलेचा नुसता फॉर्म महत्त्वाचा नाही, तर लोककलेचा कंटेंट पण महत्त्वाचा आहे. तर त्याचा पण रिसर्च झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणजे पुन्हा प्रोटेस्ट म्युझिकला लोककलेच्या पायाशी जाऊन बसायचं आहे आणि तिथनं कंटेंट पण घ्यायचं आहे, म्हणजे नुसता फॉर्म घ्यायचा नाही असं माझं एक म्हणजे माझं एक मत. प्रोटेस्ट म्युझिकची महाराष्ट्रातली जी चर्चा आहे ती चर्चा बेसिकली लोककलेच्या अनुषंगाने जर बघितलं तर जातीअंताच्या लढ्याशी फार जवळची ही चर्चा आहे आणि स्त्री पुरुष समानतेच्या लढ्याशी पण आहे. पण ह्यामध्ये एक गोष्ट आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे ॲनिलेशन ऑफ कास्ट पुस्तक आहे त्यात बाबासाहेबांनी एक फार महत्त्वाचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जाती व्यवस्था ही केवळ श्रमाचं विभाजन नाही तर ती श्रमिकांचं सुद्धा विभाजन आहे. आणि ह्या श्रमिकांच्या विभाजनामध्ये मी जसं सुरुवातीच्या याच्यामध्ये बोललो होतो की लोककला ज्या आहेत किंवा लोककला त्या जातींचं जे विभाजन झालेलं आहे, म्हणजे केवळ कलावंत म्हणजे कलावंत ह्याच जाती आहेत हा त्यातला भाग आहे. आणि त्या कलावंत जातींच्याकडली असलेली कला घेऊन हा जाती उतरंडीचा सगळा डोलारा कसा म्हणजे उद्ध्वस्त करता येईल किंवा ती जाती अंत कसा करता येईल ह्याच्याबद्दल किंवा ह्या अनुषंगानं जे काही काम महाराष्ट्रात झाले ते आंबेडकरी जलसाकारांकडून जास्त झाले, सत्यशोधक जलसाकारांच्याकडून पण जास्त झालेलं आहे. आणि दुसरं जे तमाशाचे ट्रॅडिशन मगाचे जे शीतलनं सांगितलं होतं की तर जसं चित्रपट आता आपण असं बघतो की चित्रपटामध्ये सगळ्या कलांचा संयोग एकत्रीकरण चित्रपटामध्ये दिसतंय. पण जोपर्यंत हे ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आलं नव्हतं, चित्रपट सिनेमा आलेला नव्हता, त्यापूर्वी सिनेमाचं आधीचं रूप जर बघायला गेलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये तमाशाही आहे. अनेक कला एकत्र येऊन तो तमाशा बनायचा, फक्त नंतर त्याचं चित्रीकरण झालेलं आहे आणि तो सिनेमा झालेला आहे. तर तेवढी ताकद ह्या तमाशामध्ये होती आणि त्याचं रूपांतरण अण्णाभाऊंनी केलं हे शीतलनी मग सांगितलं. तर हे जे जातीचं जे उतरंड आहे, तर आता ह्यामध्ये आम्हाला जे गवसलेल्या काही गोष्टी आम्ही आमच्या
जातीअंतक सांस्कृतिक क्रांतीच्या आत्मबाण या पुस्तकामध्ये मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातला जो पहिला एक मुद्दा जो आम्ही कायम मांडतोय की दर्जाची जी असमानता आहे, म्हणजे आता कसं आहे की भूमिहीन असणं ही एक वर्गीय कॅटेगरी आहे किंवा कामगार किंवा मजूर असणं ही एक वर्गीय कॅटेगरी आहे. पण ह्या वर्गीय कॅटेगरीला घेऊन जर गेलो तर आज OBC-मधला म्हणजे जो एक भूमिहीन आहे किंवा पूर्वाश्रमाच्या अस्पृश्य किंवा दलित जातीतला जो भूमिहीन आहे, तर हे दोघं ज्यावेळेला एकत्र येतात, समोर येतात समाजामध्ये, तर त्यावेळेला जो स्पृश्य आहे म्हणजे जो सवर्ण आहे, सवर्ण भूमिहीन आणि अवर्ण किंवा दलित भूमिहीन ह्यांचा दर्जा एकसारखा असत नाही. हा एक मोठा कॉन्ट्रडिक्शन आहे. आणि त्यामुळं वर्गसंघर्षासाठी हे दोन भूमिहीन एकत्र येऊन कुठली तरी क्रांती करतील असं म्हणणं म्हणजे एक युटोपियामध्ये किंवा एखाद्या मनोराज्यमय स्वप्नात रंगण्यासारखं आहे. किंवा एक अस्पृश्य जातीतील भूमिहीन स्त्री, कष्टकरी स्त्री आणि सवर्ण जातीतील भूमिहीन कष्टकरी स्त्री ह्या दोघी एकत्र ज्यावेळेला येतील, वर्ग म्हणून त्यांचा वर्ग एकच आहे, त्यांचा क्लास एकच आहे, एकाच क्लासमध्ये आहे त्या दोघी, परंतु त्या दोघी येऊन एखाद्या क्रांतीसाठी उभ्या राहतील आणि त्या क्रांती करतील असं शक्य नाही. कारण वरच्या जातीतून आलेली भूमिहीन कष्टकरी स्त्री आणि खालच्या जातीतून आलेली भूमिहीन कष्टकरी स्त्री ह्या दोघी ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला एकीकडे न्यूनगंड आहे आणि एकीकडे अहमगंड आहे. आणि त्यामुळं ह्या दोघीही, मी फक्त व्यक्ती सांगतोय, ॲक्च्युली समाज म्हणून घ्या इथे, ह्या दोन्हीही कॅटेगरीतली लोक हे कुठल्याही प्रकारची क्रांती करण्यासाठी अनफिट आहेत. म्हणजे भारतामधलं जे डेमोक्रॅटिक रिव्होल्युशन जे पेंडिंग आहे असं अनेक समाजशास्त्रज्ञ मांडत आहेत. जशा युरोपमध्ये लोकशाही क्रांत्या झाल्या तशा भारतात लोकशाही क्रांती झालेली नाही. लोकशाहीचं संविधान आलं, लोकशाहीचे मूलभूत अधिकार आले, परंतु डेमोक्रॅटिक रिव्होल्युशन झालेलं नाही. ते पेंडिंग ह्याच्यामुळं आहे आणि त्याचा मुख्य अडथळा हा जाती व्यवस्था आहे. तर आता हा जो पेच आहे की अस्पृश्य भूमिहीन आणि स्पृश्य भूमिहीन किंवा अस्पृश्य कामगार आणि स्पृश्य कामगार हे अनफिट आहेत, तर मग ह्यांना फिट कसं बनवायचं, क्रांतीसाठी त्यांना फिट कसं बनवायचं, हा पेच सोडवण्यासाठी या देशातल्या कुठल्याही डाव्या कम्युनिस्ट पक्षाकडे, कुठल्याही माओवाद्यांच्याकडे, कुठल्याही CPM CPIकडे किंवा कुठल्याही समाजवादी पार्टीकडे किंवा कुठल्याही आंबेडकरी पार्टीकडे कुठलाही अजेंडा नाही, धोरण नाही, किंबहुना त्याच्यावर कुठलीही चर्चासुद्धा नाही. हे आम्हाला दिसलेलं एक भयान विदारक वास्तव आहे. मग आम्ही कलावंत म्हणून ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला ज्यावेळेला प्रचिती आली किंवा आम्ही ते निरीक्षण आम्हाला लक्षात आलं, त्यावेळेला आम्ही असं विचार केला की मग हे जी दर्जाची असमानता असणारे क्लास वेगवेगळ्या कास्टमध्ये विभागलेले, ह्यांना एकत्र आणण्याचा बिंदू काय असू शकतो. तर आम्ही असा त्यातनं मार्ग काढला आहे की ह्या दोघांना एका बिंदूवर आणायचं असेल तर तुम्हाला एक सांस्कृतिक धाग्यांनी त्यांना एकत्र गुंफावं लागेल. आणि फुल्यांनी जसं म्हटलं होतं की ह्यांना एकमय करावं लागेल. तर ही एकमयता कुठून येऊ शकते, तर ही एकमयता त्यांच्या सांस्कृतिक ऐक्यातून येऊ शकते. आणि त्या सांस्कृतिक ऐक्यासाठी तुम्हाला एक जातीअंतक सांस्कृतिक क्रांती केली पाहिजे. ही भूमिका नव्यान महाजलशांनी मांडलेली आहे. 2013 साली माझं पुस्तक आलं होतं जातीअंतक सांस्कृतिक क्रांतीचे आत्मान. त्याच्यामध्ये ह्याला सिद्धांत म्हणायचं का नाही मला माहिती नाही, पण हा डिस्कोर्स आम्ही ओपन केलेला आहे. आणि मग हे कल्चरल रिव्होल्युशन, सांस्कृतिक क्रांती ह्या अस्पृश्य आणि स्पृश्य जातीतल्या समान वर्गातल्या लोकांना एकत्वावर आणतील आणि त्यासाठीची गाणी निर्माण करणं हा आमचा त्यातला एक महत्त्वाचा जो कॉन्ट्रीब्युशन, नव्यान महाजलसाचं कॉन्ट्रीब्युशन काय, तर मला वाटतं की हे कॉन्ट्रीब्युशन आमचं असेल पुढच्या काळामध्ये आपण ते मोजू शकतो की त्यांच्या एकीकरणाची गाणी आम्ही आज गाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तशी काही गाणी आम्ही निर्माण केलेली आहेत. शीतलनं काही गाणी लिहिली आहेत, मी काही गाणी लिहिलेली आहेत. तर मला असं वाटतं की त्यातली काही गाणी त्याचे फक्त तुम्हाला वन लाईन किंवा ध्रुवपद अंतरा मुकडा असं आपण काही सांगू शकतो का याचा विचार करूया. तो इतिहास कडी कोयंड्यात, तो इतिहास कडी कोयंड्यात, जात आमचा रगात भात हो, जात आमचा रगात भात हो, तो इतिहास कडी कोयंड्यात, तो इतिहास कडी कोयंड्यात, चतुर्वेदान उभारल्या गुढ्या, मनुस्मृतीनं ठोकल्या बेड्या, माणसा माणसाच्या उभारल्या शिड्या,
जानव्या जानव्यान मारल्या तिढ्या जुलमी धर्मान मांडलाया थाट हो जुलमी धर्मान मांडलाया थाट हो तो इतिहास कडी कोयंड्यात तो इतिहास कडी कोयंड्यात. तर हे स्कोर काय झाला असं गाणं आहे. त्याच्यामध्ये भारुड आणि रॅप असं दोन्हीचं मिक्स आहे. अर स्कोर काय झाला बल्ले 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 स्कोर काय झाला हुडी बाबा स्कोर काय झाला अग बया 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 स्कोर काय झाला स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला. अरे काम नाही हाताला भाकर नाही पोटाला काम नाही हाताला भाकर नाही पोटाला तोंड वर करून काय विचारतेस मला स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला. क्रिकेटचे खेळाडू साले भांडवलदारांचे सेल्समन झाले भांडवलदारांचे सेल्समन झाले भांडवलदारांचे सेल्समन झाले हो. महेंद्रसिंग धोनी बघा वेश बदलून येतो हेलिकॉप्टर शॉट मारून पेप्सी हाती देतो हेलिकॉप्टर शॉट मारून पेप्सी हाती देतो. अरे पाणी नाही प्यायला देतोय पेप्सी कोला पाणी नाही प्यायला देतोय पेप्सी कोला तोंड वर करून काय विचारताय मला स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला. नाही याला मी एक जोडतो फक्त भारतीय मन जे आहे म्हणजे शेवटी हा सगळा नोशनल चेंजच्या रिव्होल्युशनचा मुद्दा आहे. आम्ही जे बोलत आहोत ते आणि युरोपमधला जो रेनेसॉन्स झाला होता तो भारतामध्ये फुल्यांनी ओपन केलेला आहे. जातीअंतक सांस्कृतिक क्रांतीचा किंवा प्रबोधनाचा जो अजेंडा पुढे आणला तो फुल्यांनी आणलेला आहे आणि आंबेडकरी शाहिरांनी पुढे आणला आहे. पण तो अजूनही पूर्णत्वास गेलेला नसल्यामुळे हे सगळे पेच आहेत आमच्यासमोरचे. ते पेच सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण लोककला ही सांस्कृतिक क्रांती पूर्ण करण्यासाठी एका अर्थाने इंजिनचं काम करू शकते. फोक म्युझिक हे त्याचं इंजिन असू शकतं असं आम्हाला वाटतं. ह्याचं कारण असं आहे भारतीय माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत फोक म्युझिक आहे. म्हणजे जन्माला यायला पोटात ज्यावेळेला बाळ आहे त्यावेळेला डोहाळ्या जेवणामध्ये गाणी म्हणतात. जन्माला आलं 5व्या दिवशी 5वी पुस्तकात गाणं म्हणतात. 12व्या दिवशी नाव ठेवतात त्या मुलाला नाव देतात नामकरण करतात त्यावेळेला गाणं म्हणतात. नामकरणानंतर द्विज असेल तर त्याची मुंज होते द्विज नसेल तर मुंजीचा काही संबंध नाही. नंतर मग लग्न होतं लग्नामध्ये गाणं म्हणतात हळदीत गाणी म्हणतात. नंतर मग लग्न झालं पुढं समजा म्हातारं झालं मेल्यानंतर मृत्यूनंतरही सुटकाची गाणी म्हणतात. तर जन्माच्या आधीपासून फोक म्युझिक सुरू होतं आणि मृत्यू झाल्यानंतर सुद्धा फोक म्युझिकच आहे. तर हे भारतीयांचा जीवनाचा जो सगळा पट आहे ह्या फोक म्युझिकच्या पायावर उभा आहे. आणि त्यामुळं हे जे सांस्कृतिक ऐक्य किंवा ही जी त्यांना एका बिंदूवर आणण्याची जी लढाई आहे किंवा नॅशनल चेंजच्या रिव्होल्युशनची जी लढाई आहे प्रबोधनाच्या क्रांतीचा जो आपला जे काही ड्रीम आहे ह्या ड्रीमसाठी फोक म्युझिक ते रोल प्ले करू शकतं आहे. आजही ते करत आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की थोडं आता आपण सौंदर्यशास्त्राच्या मुद्द्याकडं जाऊया. तर म्हणजे आता भारतात जे काही सामाजिक क्रांतिकारक आहेत आणि ज्यांनी फिलॉसॉफिकली मांडणी केलेली आहे तर त्यांनी सौंदर्यशास्त्राची विभागणी ब्राह्मणी आणि अब्राह्मणी अशा ह्या 2 कन्सेप्टमध्ये केलेली आहे. जे की भारताची विशेषतः जात असल्यामुळे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी अशा पद्धतीचं वैदिक परंपरा अवैदिक परंपरा असं तो म्हणजे विभागणीचा भाग आहे. म्हणजे ह्याचं स्पेसिफिक नाव घ्यायचं झालं तर कॉम्रेड शरद पाटलांनीच ही सौंदर्यशास्त्राची मांडणी केलेली आहे. आणि नव्यान महाजलसा म्हणून आम्हाला शरद पाटलांची सौंदर्यशास्त्राची जी मांडणी आहे ती जास्त जवळची वाटते. तर लोककलेच्या प्रांतात आपण जेव्हा ह्याची चर्चा करू तर प्रोटेस्ट म्युझिक किंवा लोककलेमध्ये असं दिसतं की म्हणजे अस्पृश्यांची वाद्य बहुजनांची वाद्य बहुजनांची कला बहुजनांचं साहित्य बहुजनांचं लिटरेचर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हा फरक जो आहे तर तो दिसतो ह्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की ब्राह्मणी अब्राह्मणी अशी जी विभागणी आहे ह्याच्यामध्ये ही जातीय विभागणी नाही आहे ही आयडिओलॉजिकल विभागणी आहे. म्हणजे ब्राह्मण जात म्हणून आणि मग इतर जाती अशी ती विभागणी नाही आहे. तर
ब्राह्मणी फिलॉसॉफी कॅरी करणारं साहित्य, कला, संस्कृती आणि अवैदिक किंवा समतेची बीज असणारी किंवा समतेची प्रेरणा असणारं साहित्य, कला, संस्कृती अशी ती विभाजन आहे. आणि आम्हाला असं वाटतं की हे विभाजन योग्य आहे असं आम्हाला नव्यान म्हणून वाटतं. आणि याच्यामध्ये मला असं जोडता येईल असं वाटतं की म्हणजे सौंदर्यशास्त्राची चर्चा तर आपण सगळेजण करतोय, पण एखाद्या कलाकृतीतून जे सौंदर्य निर्मिती होण्याची जी प्रक्रिया आहे, तर ही नेमकी काय प्रक्रिया आहे आणि ती कशी होते हे समजलं तर मग आपण आपला सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन काय असायला पाहिजे याची चर्चा आपल्याला करता येऊ शकते. आणि त्याच्यामध्ये जो मुख्य भाग काय आहे की एखादी कलाकृती जी आहे त्या कलाकृतीमध्ये सौंदर्य गोठवलेलं असतं. कलाकाराने एखादी कला निर्माण केली तर त्यात सौंदर्य आहे, पण त्या कलाकृतीचा आणि रसिकाचा किंवा तो श्रोता जो आहे ह्यांचा जोपर्यंत संबंध येत नाही किंवा त्यांच्यामध्ये एक समागम होत नाही तोपर्यंत ती सौंदर्य निर्मितीच होऊ शकत नाही. म्हणजे पुस्तक आहे, पुस्तकात तुम्ही ठेवलेलं आहे, किंवा गाणं आहे, पण गाणं ऐकल्यानंतर सौंदर्य बोध होतो किंवा सौंदर्य निर्मिती होते. आता म्हणजे आंबा आहे, आंब्यात गोडवा आहे, पण तो आंबा खाल्ल्यानंतर त्यातला गोडवा निर्माण होतो, जिभेवर आपल्याला त्याची चव कळते. ह्याच पद्धतीचं हे कला आणि श्रोता किंवा रसिक यांच्यातला संबंध आहे. पण आता आंबा चाखणारा जो श्रोता किंवा माणूस आहे, तर त्या माणसाच्या सबकॉन्शियसनेसमध्ये काय गोष्टी आहेत, त्याच्या जाणीवा कुठल्या आहेत, त्याचा आदिबंध कोणता आहे, त्याच्या अनुवंशिकरित्या त्याला कुठला वारसा मिळालेला आहे, तो कुठल्या जातीशी बिलॉंग करत आलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या कलाकृतीचा आस्वाद घेताना किंवा सौंदर्य निर्मिती करताना त्या ठिकाणी निर्णायक ठरत असतात. आणि तो भाग जो आहे तो मला असं वाटतं की आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे एक ॲस्थेटिकची चर्चा करताना. आणि ते बरोबर तिथं दुर्लक्ष होते. आज जे काय घडतंय की ह्या गोष्टीकडे जास्त दुर्लक्ष होते असं मला वाटतं. आणि त्यामुळं आज असं दिसतंय की म्हणजे लोककलेचे जे ठेके आहेत तर ह्याचे आता कडक लक्ष्मीचं जर बघितलं तर तुम्हाला ते बिभत्स दिसतात. त्यांचं ते गुबुगु वाजणं असेल किंवा तो सगळा पोतरा जे काय आपण बघतो. आता ही बिभत्सता कुठनं आलेली आहे आणि मग ती बिभत्सता काही लोकांना असं वाटतं यार किती तांडव करतायत. म्हणजे अभिजनांना ते लाऊडनेस त्यातला जो आहे तो खटकत राहू शकतो. पण तेच जो माणूस त्या सगळ्या परंपरेतून आला त्याला ते वाटतं अरे किती मस्त, त्याचं कॅथेर्सिस तिथं आहे. म्हणजे कोणाचं कॅथेर्सिस कुठं आहे हे त्याच्या लोकेशनवरून, कास्ट लोकेशनवरून, क्लास लोकेशनवरून ते निश्चित होत राहतं. हा त्यातला मला वाटतं की एक महत्त्वाचा भाग आहे. आणि लोककलेतले आज आम्ही जे प्रोटेस्ट म्युझिकची चर्चा करताना आम्हाला काय दिसतं की अशा अनेक ठीक आहे, संबळ वाजायला लागल्यानंतर तुमच्या मनात काहीतरी जी रसनिर्मिती होते ती वेगळ्या प्रकारची रसनिर्मिती आहे. आणि त्याचा आदिबंध तुमचा डायरेक्ट मातृसत्तेत स्त्रीसत्तेपर्यंत जातो. हे त्यातलं मला वाटतं की एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. आपण त्याच्यावर आता जास्त जायला नको. पण आम्ही प्रोटेस्ट म्युझिकचा विचार करताना मला तेच वाटतं की जी गाणी आम्ही हलगीवर घेतो आज, तर हलगीवरची गाणी प्रोटेस्ट म्युझिकमध्ये जास्त ताकदीनं जात आहेत. आजचा आमचा जो एक्सपिरियन्स आहे तो की हलगीवर जेवढी गाणी आम्ही तयार केली ती गाणी लोकांच्यात म्हणजे जास्त लोकप्रिय पण झालेली दिसतात. आणि तो सौंदर्यशास्त्रीय जो दृष्टिकोन आहे तो लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळं जी वाद्य अप्रतिष्ठित आहेत तर ती वाद्य जसं चोंडका आहे किंवा हलगी आहे, डिंबडी आहे, अनेक लोकवाद्य आहेत की जी चर्चेत नाहीत किंवा त्यांना कुठली प्रतिष्ठा नाही. तर ही अप्रतिष्ठित जी वाद्य आहेत, ही अप्रतिष्ठित साहित्य किंवा वाद्य किंवा कला ह्या आमच्या मुक्तीचं हत्यार आहेत असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून नव्यानं असं म्हटलेलं आहे की दलित आर्ट्स आर वेपन फॉर लिबरेशन. हे आमच्या नव्यानं नाही म्हटलेलं, हे आधीच म्हटलेलं हां आधी म्हणजे आधी पण आलेलं आहे म्हणजे ह्या आपण घेतलेलं आहे. आम्ही आमच्या भूमिकेत ते मांडलेलं आहे. तर हे मला असं वाटतं की तिथं अधोरेखित करता येईल. मला एक असा मुद्दा शेवटच्या याच्यामध्ये असं म्हणावं असं वाटतं की जे आर्टिस्ट सप्रेस्ड कास्टमधनं आलेली आहेत आणि त्या कास्टची जी कला आहे तर ती कला बऱ्यापैकी प्रोटेस्ट म्युझिक म्हणून वापरली जाते. म्हणजे चळवळीची गाणी हा जो एक प्रकार आहे किंवा प्रोटेस्ट म्युझिक म्हटलं तर तुम्ही जर आता गुगलवर जर सर्च केलं प्रोटेस्ट म्युझिक तर जगभरातले रॅप येतात. म्हणजे रॅप म्युझिकच येतं प्रोटेस्ट म्युझिक म्हणून. पण स्पेसिफिक जर महाराष्ट्र म्हणाल, भारत म्हणाल तर भारतातलं प्रोटेस्ट म्युझिक जेव्हा तुम्ही सर्च कराल किंवा तुम्ही त्याचा अभ्यास करायला जाता तर ते फोक आर्टकडं तुम्हाला लोककलेकडं जावं लागतं. मग पोवाडा आहे, भजन आहे, कीर्तन आहे, आराधी गाणी आहेत खास करून
जी स्त्री देवतांची गाणी आहेत, तर ती स्पिरिच्युअल ह्याच्यातनं ती आलेली आहे, तर त्याच्याकडे जावं लागतं. तर चळवळीतली गाणी म्हटलं तर त्याच्यातली बऱ्यापैकी म्हणजे 90% गाणी ही लोककलेवर आधारित गाणी आहेत. म्हणजे तुम्ही स्त्रीमुक्ती चळवळीची गाणी बघा, समाजवादी चळवळीची गाणी बघा, कम्युनिस्टांची जी गाणी फेमस झाली ती बघा, किंवा कम्युनिस्टांची गाणी म्हणण्यापेक्षा अण्णाभाऊंनीच जी काही CPI या पक्षामध्ये साठी जी काही गाणी तयार केली, ती गाणी जर बघितली तर ती सगळी तमाशा ट्रॅडिशनमधनं आणि अशी आलेली ती गाणी आहेत. तर मला असं वाटतं की प्रोटेस्ट म्युझिक असा काही वेगळा एक म्हणजे याच्यावर चर्चा होऊ शकते, पण आता आपण ती म्हणजे एक थॉट मांडून ठेवतोय आपण की प्रोटेस्ट म्युझिक अशी काही वेगळी कॅटेगरी आहे का. म्हणजे जर त्याच्यात 90% भाग जर लोककलेचाच असेल तर हो प्रोटेस्ट म्युझिक म्हणून असं काही त्याचं वेगळं सेपरेशन करावं का, असा एक मुद्दा आहे. आणि जे कलाकार स्वतःच्या जातीची कला घेऊन आलेले आहेत, तर ते त्यांच्या जाणीवांचा विकास झाल्यानंतर ते जे पॉलिटिकल थॉट लोककलेमध्ये टाकतात, तर मग ते लोककला जे लोककलेतनं काहीतरी घेतायत असं त्याचं स्वरूप आहे का, ती लोककला त्यांचीच आहे, म्हणजे आपल्याच शेतातनं आपलीच भाजी आणली असं आहे का, काहीतरी घेतलं आपण लोककलेकडनं असं त्याचं स्वरूप आहे. तर ही परात्मता आहे का, असं पण एक चिंतन करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि प्रोटेस्ट म्युझिकचं जशी तर सांगितलं की यूट्यूबवर किंवा गुगलवर आपल्याला ह्या पद्धतीनं रॅप प्रामुख्यानं जास्त दिसतात, हिपहॉप किंवा असे ही गाणी समोर येतात ना, आफ्रिकेतली, अमेरिकेतली, लॅटिन अमेरिकेतली, युरोपातली. पण आम्हाला असा प्रश्न पडतो की आमचा पवाडा का गेला नाही लॅटिन अमेरिकेमध्ये किंवा ब्राझीलमध्ये किंवा आफ्रिकेमध्ये. तर आमचा पवाडा नाही जाऊ शकला, आमच्या ओव्या नाही जाऊ शकल्या, आमची आराधी गीतं नाही जाऊ शकली, आमचा गोंधळ हा तिकडल्या लोकांनी नाही गायला. त्यांचं म्हणजे पाश्चात्य देशातलं जे काही प्रोटेस्ट म्युझिक आहे ते इकडं ॲक्सेप्ट केलं गेलेलं आहे किंवा लोक गात आहेत. आज याची युवा पिढी त्याच्याशी ट्यून होते आहे. पण आमचं तिकडं का जात नाही आहे किंवा ते तिथं का ट्यून होत नाही. तर हे इकडून तिकडं जाण्यामध्ये काही भिंती आहेत का, ह्याचा विचार केला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या भिंती आम्हाला दिसत आहेत. म्हणजे आज तमाशावर जरी चित्रपट आला तर तमाशावर आलेल्या चित्रपटात तमाशातल्या कलावंतांना ॲक्टिंगसाठी कास्टिंग होत नाही, तर त्या ठिकाणी उच्चभ्रू अभिजनांनाच तमाशा कलावंताच्या रोलमध्ये जायला लावतात. ते रोलमध्ये कधी जातच नाही, त्यामुळे ते पान खायला घालतात पण ते कधी रंगत नाही. हे त्यातला मुद्दा आहे. तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचा पवाडासुद्धा आज ना उद्या आमचा तो प्रयत्न आहे की आमचा पवाडासुद्धा तिथं ब्राझीलच्या रस्त्यावर ज्यावेळेला लोक प्रोजेक्टला उतरतील, पवाड्याच्या फॉर्ममध्ये ते त्यांचं गाणं लिहितील ना. तर हे फॉर्म एक्सचेंज का होत नाहीत, ह्याचं कारण आहे की ह्या देशातली संस्कृती ही समुद्र मंथन करण्यास नकार देणारी मनोवादी ब्राह्मणी संस्कृती आहे. समुद्र मंथन केवळ शरीराचंच होऊन दिलं नाही त्यांनी, असं नाही, जाणीवांचं होऊन दिलेलं नाही, नेणीवांचं होऊन दिलेलं नाही, कलेचं होऊन दिलेलं नाही, गाण्यांचं होऊन दिलेलं नाही, अभिनयाचं सुद्धा होऊन दिलेलं नाही. तर हे समुद्र मंथन करणं हे आम्हाला महत्त्वाचं वाटतं आहे आणि आमच्या सांस्कृतिक क्रांतीच्या अजेंड्यात तो भाग आहे. अण्णाभाऊ साठेंनी समुद्र मंथन केलेलं आहे. अण्णाभाऊंचं साहित्य रशियापासून अनेक देशामध्ये गेलं. तर हे समुद्र मंथन आता हळूहळू पुढच्या काळामध्ये ते वेगानं होईल आणि जागतिक कला म्हणजे महाराष्ट्रातली जी फोक म्युझिक आहे हे जागतिक आहे का नाही आहे, हा आम्ही ज्यावेळेला प्रश्न विचारतो तर त्यावेळेला मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं हे फोक आर्ट जे आहे ही जागतिकच आहे. पण ज्या भिंतीमध्ये आडव्या आहेत त्या कल्चरल हेजिमेनीच्या भिंती आहेत आणि त्या हेजिमेनीच्या भिंती आपल्याला म्हणजे उद्ध्वस्त करत ते पुढं जावं लागणार आहे. त्यासाठीचा हा सांस्कृतिक संघर्ष, ब्राह्मणी आणि अब्राह्मणी हा सांस्कृतिक संघर्ष तीव्र करावा लागणार आहे असं वाटतं. आणि दुसरं मला एक इथं हे सांगायचं आहे की कायम असं असतं की ते मेन स्ट्रीम आहे, ते मेन स्ट्रीम आहे, चित्रपटात दिसते ते मेन स्ट्रीम आहे किंवा म्हणजे मेन स्ट्रीम काहीतरी एक प्रस्थापित जे आहे चौकटीत तर ते मेन स्ट्रीम आहे आणि फोक आर्ट कुठं आहे तर ती मेन स्ट्रीम नाही, अशी जी डिस्कशन आहे मला असं वाटतं की हे डिस्कशनच पहिल्यांदा बायस आहे. मेन स्ट्रीमची म्हणजे फोक म्युझिकला जे काही दुय्यमत्व जे आहे ते दुय्यमत्व फोक म्युझिकमध्ये काहीतरी कमी आहे म्हणून नाही, तर फोक म्युझिक घेऊन जे लोक उभे आहेत त्यांच्या जातीचा उतरंडीत खाली असल्यामुळे त्यांना दुय्यमत्व आहे. खरं तर सूर्य आहे या सगळ्या फोक म्युझिक हा सूर्य आहे आणि अभिजन ज्या कला किंवा आहेत ते एखाद्या काजव्यासारखे आहेत त्या समोर. पण सूर्याला एका अर्थानं कसं कोंडीत पकडलेलं आहे ह्या लोककलेला, ती मांडणी ह्या कवितेत आहे. तर सूर्य मांडतो आहे काजव्यापुढं गारहाण, चर्चा सुरू आहे काजव्यांच्या राजबिंडे असण्याची, काजव्यांच्या तलम वस्त्रांची,
काजव्यांच्या पक्षपाती लेखण्यांची कुंचल्यांची रंगाची. अज्ञानाचा भरला आहे महोत्सव, नकारात्मकतेचा रंगला आहे जलसा. ज्यांनी स्वतःच्या हातानं केलं आहे सूर्याचं राज्य खालसा. काजव्यांनी सूर्यावर वार केल्याची कवनं रचण्यात दंग आहेत शाहीर. काजवे सूर्यापेक्षाही तेजस्वी असतात, हा अजब शोध त्यांनी केला आहे जाहीर. आणि काजव्यांना महाकवी म्हणून घोषित करण्यात कोण आहेत माहीर. हे हिरे ओरडतायत कचऱ्याच्या नावानं कुजवलं म्हणून. ह्या रेषा रडतायत रंगाच्या नावानं मुजवलं म्हणून. आणि हे तारे बडबडतायत आकाशाच्या नावानं लटकवलं म्हणून. ही आहे जगातली सर्वात मोठी ब्लॅक कॉमेडी. ज्यांनी हजारो वर्ष हजारो भाषांची पिकवली शेती, ज्यांनी दिलं शब्दांचं चांदणं कधी धन म्हणून, कधी देव म्हणून, कधी रत्न म्हणून, कधी यज्ञ म्हणून. ज्यांच्या रक्ताघामानं सुगंधित झाली या भूतलावरची रंगसंगती. ज्यांनी पर्वतांना बोलकं करून कोरल्या 84,000 स्तूप लेण्या, ते स्वतःला मेनस्ट्रीम समजत नाहीत. कबीराचे दोहे, संतांचे अभंग, शाहिरांचे पवाडे, आराध्यांची गाणी, गोंधळ्यांचे गोंधळ, शेतकऱ्यांची भलर, आदिवासींचा रेला आणि आयाबायांच्या काळीज ओव्या, सारं फुकटात आणि वारशात मिळूनही चिंध्या पांघरून का फिरतायत हे थोर अवतारी पुरुष. एखाद्या फिलॉसॉफरचं आव आणून हे गडी का घेतायत उड्या, कधी दोषावर कधी रोषावर. यांच्या निगेटिव्ह डिसीजमुळंच काजव्यापुढं सूर्य ठरवला गेलाय अगदीच किरकोळ. सूर्य गेलाय गारठून, सूर्य बसलाय गुडघ्यात मान घालून. काजवा गेला आहे सूर्यावर चालून, सूर्याला केलं गेलंय अपमानित बोलून. म्हणे काजवाच झालाय मेनस्ट्रीम सूर्याला कोलून. सूर्याची पिल्लं रडत बांधता आहेत काजव्याच्या दाराला तोरण. तुकाराम मात्र स्थितप्रज्ञासारखा उभाच आहे, छेडतो आहे विनेची तार आणि सांगतो आहे तुझं आहे तुझं पाशी, पर जागा चुकलाशी. आणि विचारतो आहे हु इज मेनस्ट्रीम, हु इज मेनस्ट्रीम. हां, हा एक मुद्दा जो राहिलाय, जो जागतिकीकरणाशी आणि आता जो काही डिजिटल स्पेस लोककलावंतांना निर्माण झालेला आहे जगभरातल्याच, तर त्याच्या संदर्भात एक ऑब्झर्वेशन आहे आमचं, ते मांडणं गरजेचं वाटते की मेनस्ट्रीममधनं किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म जे आहेत, म्हणजे जे काही आता TV चॅनल्सचे प्लॅटफॉर्म आहेत किंवा रियालिटी शोजचे प्लॅटफॉर्म आहेत, आणि ह्याच्यामधनं जी लोककला अदृश्य होती इतक्या दिवस, तर ती लोककला अचानक कशी काय या प्लॅटफॉर्मवर येऊ लागलेली आहे परत. तर ह्याचा ऑब्झर्वेशन एक असं आहे की लोकांच्या हातात टेक्नॉलॉजी गेल्यामुळं आणि ती तशी आर्टिस्टकडे पण गेल्यामुळं गावोगावच्या, तर यूट्यूब लोकांच्या हातात आलं, कॅमेरा आला, लेन्स आली, मोबाईल आला, आणि त्याच्या थ्रू त्यांनी त्यांचं जी काही कला आहे ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणली. म्हणजे यूट्यूब चॅनल्स लोककलावंतांनी सुरू केले, त्याचे रीच झाले, त्याला जगभरातल्या ऑडियन्स मिळाला, आणि थोडंसं जातीच्या प्रांताच्या भाषेच्या सीमेतनं ते थोडंसं बाहेर गेल्यामुळं जागतिक पातळीवर त्यांना ओळख मिळाली लोककलावंतांना. आणि मग असे जे लोककलावंत आहेत जे फेमस झाले, त्यांचं असेसमेंट मेनस्ट्रीम मीडियानं केलं की ह्यांना किती लाईक्स आहेत, ह्यांना किती व्ह्यूज आहेत, ह्यांचे किती सबस्क्रायबर आहेत, आणि त्यामुळं म्हणजे ह्याच यूट्यूबमुळं त्यांचं असेसमेंट करून त्यांना मग तिकडच्या रियालिटी शोजमध्ये बोलवणं सुरू झालं, तिकडच्या प्लॅटफॉर्म मिळणं सुरू झालं. तर हा जो एक डिजिटल स्पेस आहे भांडवलशाहीमधला लोककलावंतांना मिळालेला, तर जो जातीच्या ह्याच्या स्ट्रक्चरच्या बाहेरचा आहे थोडंसं, आम्हाला असं वाटतं. तर त्यामुळे म्हणजे लोककलावंतांनी स्वतःची व्हॅल्यू स्वतःच ठरवली, असं थोडक्यात झालंय ते, आणि त्याचं असेसमेंट करून मेनस्ट्रीमनं त्यांना बोलवायला चालू केलं. तर हा एक संबंध समजून घेणं इंटरेस्टिंग आहे असं मला वाटते. आणि म्हणजे अहिराणी गाणी जर तुम्ही महाराष्ट्रातली बघितली, खानदेशातली, तर आज त्याचे मिलियन्समध्ये त्याला व्ह्यूवर्स आहेत. किंवा आगरी कोळी यांची जी काही कोळी गीतं आहेत, तर एखाद्या चित्रपट सृष्टीतनं आलेलं गाणं, एखाद्या पिक्चरमधलं गाणंसुद्धा तेवढं रीच होत नाही, तेवढं हे अहिराणी गाणी होत आहेत, ह्या लोककलावंतांच्या आराध्यांची गाणी तेवढी रीच होत आहेत. तर हा माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा झालेला लोककलेवर झालेला हा एक सकारात्मक परिणाम आहे असं आम्हाला वाटतं. पण प्रोटेस्ट म्युझिकची चर्चा करताना आम्हाला एक पेच मात्र इथं जाणवतोय, तो म्हणजे जसं मध्ययुगामध्ये धर्मचिकित्सेसाठी लोककला उभे राहिल्या, अभंग उभे राहिले, अखंड उभे राहिले, ओव्या उभे राहिल्या, भारूड उभं राहिलं. आज जो काही भारतात येऊ वाटलेलं फॅसिझम असेल, किंवा आज जो काही कॅपिटलिझमनं जे काही सगळं गरिबांचं जगणं असह्य करून टाकलेलं आहे, त्या कॅपिटलिझमशी भिडण्यासाठी ह्या लोकाला उभ्या राहत आहेत का, की राहत आहेत तर किती राहत आहेत, हा मला असं वाटतं की तो पेच आहे. आणि जोपर्यंत ह्या लोककला घेऊन जाणाऱ्या जातीतले कलावंत ह्या सगळ्या समाज बदलाच्या लढ्याशी जोडले जात नाहीत, तोपर्यंत तो संघर्ष त्या पद्धतीने उभा पण राहणार नाही असं मला वाटतं. तर तो पेच पण आहे, आणि तो पेच सोडण्यासाठीचा मार्ग पण आपल्याकडं आहे.
तर हा तो मार्ग आहे की त्या लोककलेतल्या लोकांनी पुढे यायला पाहिजे आणि त्यांच्या राजकीय जाणीवांचा जो काही विकास आहे तो विकास व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही नव्यान महाजलशाच्या माध्यमातून, कलासंगिनीच्या माध्यमातून, आता आमच्याबरोबर आम्ही गडशी जातीतली जी मंडळी आहेत त्यांना आम्ही घेऊन काम करतो आहे. तर ते त्यांचं म्युझिक घेऊन येत आहेत, त्यांच्या रिदम घेऊन येत आहेत. असं एक आमचा प्रयत्न सुरू आहे. तो एक प्रायोगिक पातळीवर आहे, पण तो पुढच्या काळामध्ये आणखीन विकसित होईल. आणि आम्ही नव्यांच्या जे ड्रीम आहे त्यामध्ये एक असं आहे की लोककलेचं एक नालंदा जसं पूर्वी होतं बुद्ध काळानंतर, म्हणजे त्या दरम्यान जसं तक्षशिला होतं, नालंदा होतं, तसं एक लोककलेचं विद्यापीठ उभं राहावं. त्या ठिकाणी ह्या सगळ्या लोककलांचं डॉक्युमेंटेशन व्हावं, त्यांचं संग्रह व्हावा, त्याचं अनालिसिस व्हावं. ती मिथकं जी त्या लोकगीतात आहेत त्याचं अनालिसिस होऊन त्यातनं काही सिद्धांत बाहेर यावेत, काही नवीन रूपकं बाहेर यावीत, नवीन प्रतिमासृष्टी निर्माण व्हावी. जी प्रतिमासृष्टी, ती रूपकं, ते विचार हे आपल्या मानवमुक्तीच्या लढ्याला काहीतरी योगदान देतील आणि समतेकडे जाण्याचा मार्ग सुकर होईल असं मला वाटतं. आणि हे ड्रीम घेऊन आम्ही आता चालत आहोत. तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या, आशीर्वाद राहू द्या. थँक्यू.